प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। कालच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जवळपास मध्यरात्रीपर्यंत आपण सगळेजण ऐकत होतात। ईव्हीएम मशीन आल्यापासून लोकसभा निवडणुकीचे निकाल हे दुपारपर्यंत निश्चितपणे जाहीर होतात। 2014, 2019 या निवडणुका देखील आपण पाहिल्या। दुपारपर्यंत जवळपास सर्व निकाल घोषित झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर 7 फेऱ्या झाल्यानंतर जे मतदान मतमोजणीसाठी आलं त्या मतमोजणीला दुपारपर्यंत लीड जी आहे ती चाललेली होती, परंतु ती रात्रीपर्यंत चालली। असो, हा आपला आजचा चर्चेचा मुद्दा नाहीये, परंतु या निवडणुकीनंतर निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदा घेतल्या। यात महत्त्वाची पत्रकार परिषद राहुल गांधी यांची आपल्याला म्हणता येईल। त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये जी बाब म्हटली की मोदी आणि शाह या दोघांनाही देशाच्या जनतेने सत्तेतून बाहेर करण्याचा कौल दिलेला आहे। महाराष्ट्रात जर आपण पाहिलं की उद्धव ठाकरे यांनी देखील हुकुमशहा किंवा हुकुमशाही या देशाची जनता सहन करणार नाही आणि त्यांनी तो कौल दिलेला आहे। आणि म्हणून ही व्यक्तीच्या विरोधातली ही निवडणूक नव्हती, तर प्रवृत्तीच्या विरोधातील निवडणूक होती, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं। या सगळ्या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर निकाल आपण जे पाहतो की कोणत्याही पक्षाला बहुमत नसलं तरी सत्तेच्या जवळ असणारी सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष निश्चितपणे आपल्याला दिसतो। मतदानाच्या पहिल्या ज्या 3 फेऱ्या झाल्या होत्या त्या 3 फेऱ्यानंतर देशभरातील विश्लेषक, तज्ञ, राजकीय निरीक्षक, पत्रकार हे सगळेच एका सुरात म्हणत होते की पहिल्या 3ही फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष हा मागे गेलेला आहे। परंतु वस्तुस्थिती अशी आहे की पहिल्या 3 फेऱ्यांपैकी फक्त पहिल्या फेरीमध्ये भाजप हा मागे पडलेला आहे। निकालाच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं 102 पहिल्या फेरीत ज्या 102 जागांसाठी निवडणुका झाल्या किंवा मतदान झालं त्यापैकी भारतीय जनता पक्षाला फक्त 30 जागा आता निकालाच्या अनुषंगाने मिळालेल्या आहेत। पण दुसरी आणि तिसरी फेरी जी झाली, दुसऱ्या फेरीमध्ये जवळपास 87 जागांसाठी मतदान होतं आणि निकालानंतर त्यातील 46 जागा या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहेत। तिसरी फेरी जी आहे ती 94 जागांसाठी होती आणि त्यामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला 57 जागा मिळालेल्या आहेत। 6व्या फेरीमध्ये एकूण ज्या 58 जागांसाठी मतदान होतं त्याच्यापैकी देखील 31 जागांवर भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला आहे। पहिल्या 3 टप्प्याच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर करण्याला केलेला उशीर आणि त्यानंतर मतदानाच्या टक्केवारीमध्ये झालेली वाढ यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला, परंतु निर्णायकपणे त्यावर कोणालाही भूमिका बजावता आलेली नाही। बऱ्याच मतमोजणीच्या ठिकाणी आक्षेप झाले, मतमोजणी झाली, निकाल झाले, परंतु अशी निर्णायक अशी कोणती आक्षेपार्ह बाब विरोधी पक्षांनाही घेता आली नाही। लोकशाही व्यवस्थेतल्या या निवडणुका जर राहुल गांधी म्हणत असतील की मोदी आणि शाह यांच्या विरोधात हा जनतेचा कौल आहे, तर मग सत्तेवर येणार कोण? सत्ता स्थापनेचा दावा करणार कोण? मग इंडिया आघाडी या संदर्भामध्ये काही आघाडी घेणार आहे का? तशा काही चर्चा सुरू आहेत का? म्हणजे खास करून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघे एक आशास्तंभ किंवा आधारस्तंभ ते जर इंडिया आघाडीच्या बाजूने झुकले तर इंडिया आघाडी निश्चितपणे
सत्तेच्या दिशेने जाईल. काल उद्धव ठाकरे यांनी देखील जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे इंडिया आघाडी एकूण 234 आणि NDA आघाडी 291 ही जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये म्हणजे निवडणूक पूर्व ज्या आघाड्या आहेत त्या आघाड्यांच्या नुसार NDA आघाडीला बहुमत दिसतंय, परंतु पक्ष म्हणून कोणालाही त्यामध्ये पूर्ण बहुमत नाही. पण जेव्हा कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्ण बहुमत मिळत नाही तेव्हा आघाडी सरकार बनवावं लागतं. आणि आघाडी सरकारमध्ये राजकीय पक्षांच्या त्या पक्षांच्या भूमिका असतात, त्या भूमिकांचा किमान समान कार्यक्रम होतो. परंतु गेली 10 वर्ष सगळ्याच राजकीय पक्षांनी मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचा जो अनुभव घेतला तो अनुभव त्या राजकीय पक्षांना दुभंगून टाकणारा, रिड्युसिंग करणारा, कमी करणारा, त्यांची शक्ती क्षीण करणारा, त्यांच्या शक्तीचं विभाजन करणारा, बऱ्याच वेळी त्यांचेच राजकीय नेते उमेदवार आपल्या पक्षात घेणारा असा एक वेगळा अनुभव या काळामध्ये निश्चितपणे सगळ्याच राजकीय पक्षांना जवळपास आला आहे. बऱ्याच राजकीय नेत्यांना ED, CBI ह्या धाकदपटशहा हा कायम राहिलेला आहे. अर्थात सत्तेमध्ये राहून ज्यांनी काही केलं असेल तर त्यांना त्याची निश्चितपणे शह बसते. ज्यांनी चुका केलेल्या आहेत त्यांना परिणामही भोगावे लागतात. परंतु एकंदरीतच नेत्यांपर्यंत जेव्हा एखादी बाब असते त्यावेळी जनता चिडत नसते. जनता चिडते जेव्हा जनतेची फसवणूक होते असं त्यांना जेव्हा वाटायला लागतं त्यावेळी जनता एक रोष निश्चितपणे आपल्यामध्ये निर्माण करते. मग जनतेमध्ये रोष काय होता तर निश्चितपणे महागाई, बेरोजगारी हे 2 प्रश्न प्रमुख होतेच. तर त्याचबरोबर संविधान बचावचा जो मुद्दा आला आणि गेल्या 10 वर्षाच्या राजकीय सत्तेमध्ये दलित मुस्लिमांना जो अनुभव राजकीय सत्तेचा आला त्यातून हे देखील एक कन्सॉलिडेट पद्धतीने इंडिया आघाडी आणि खास करून काँग्रेसच्या बाजूने हा समूह आला. काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जी भूमिका घेतली की देशाच्या जनतेने संविधान वाचवण्याची भूमिका घेतली, लोकशाही वाचवण्याची भूमिका घेतली आणि देशाच्या जनतेने संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा कौल दिलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संविधानाचा जेव्हा विषय येतो तेव्हा संविधानाच्या संरक्षणासाठी या देशातला शेड्यूल कास्ट हा समुदाय, ज्याला आंबेडकरवादी समुदाय म्हणून देखील ओळखलं जातं, तो कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणताही राजकीय विचार काही असला तरी तो एक गठ्ठा देशभरामध्ये येतो आणि त्याची ही परिणती या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानात नंतर आलेल्या निकालांमध्ये दिसून आली आहे. म्हणजे ज्या बहुजन समाज पक्षाचं मतदान हे एकसंघ असायचं त्याच्यातही फ्रॅक्शन आता आलेली आहे. म्हणजे खास करून तिथला जाटव समाज असेल आणि महाराष्ट्रातला बौद्ध समाज असेल, या दोघांनीही संविधान बचावच्या भूमिकेतून आपली भूमिका घेत आणि राजकीय पातळीवर थेट मतदानाचा निर्णय घेत त्यांनी संविधान बचावच्या बाजूने इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना आणि जो पक्ष त्या ठिकाणी असेल त्यांना मतदान केलं आहे हे आलेल्या आकडेवारीवरून दिसतंय. पण याचा अर्थ हा जो समुदाय आहे म्हणजे इंडिया आघाडी असू द्या किंवा NDA आघाडी असू द्या, मुस्लिम आणि दलित समुदायाला गेली 70 वर्ष ज्या पद्धतीनं लोकशाही व्यवस्थेमध्ये
मतदान खेचण्यासाठी भीतीत आणलं जातं. मग ही भीती कधीतरी सेक्युलर आणि धर्मांध अशा पद्धतीनं होती, वेगळ्या पॅटर्न होती. मग काही वेळा प्रतिगामी भूमिका असणारे पक्ष राजकीय सत्तेत येतील अशी भीती दाखवून असेल. मंडल नंतरच्या काळामध्ये अस्थिर राहिलेलं 30 वर्षाचा काळ राजकीय सत्तेचा, हा सगळा पाहूनही म्हणजे या समुदायाने नेहमीच लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलेलं आहे. परंतु त्यांना हाताळण्याची राजकीय पक्षांची भूमिका ही नेहमीच भीतीतून पुढे आलेली आहे. संविधान बचावच्या भूमिकेवर देशातला शेड्यूल कास्ट एकवटतो. हे राजकीय पक्ष जेव्हा हेरतात तेव्हा त्याला अजेंडा ते बनवतात. तर संविधान बचाव हा अजेंडा बनवणं हे निवडणुकीच्या राजकारणाचा भाग होऊ शकतो, ही बाब देखील धक्कादायक आहे. कारण या देशातल्या संविधानाप्रमाणे या देशातल्या राजकीय पक्षांनी सत्ता उपभोगलेली आहे अनेक वर्ष. मग ती इंडिया आघाडी असो किंवा इंडिया आघाडी असो, कुठली आघाडी असो, त्या सगळ्या आघाडींनी दीर्घकाळ राजकीय सत्ता उपभोग राजकीय सत्तेत ते राहिलेले आहे. मग जे पक्ष राजकीय सत्तेत राहिलेत अनेक वर्ष, अनेक काळ, त्या राजकीय पक्षांची संविधान बचाव ही भूमिका नाही का? संविधान बचाव करणं हे केवळ दलितांचं कर्तव्य आहे का, की ज्यांना कधीही राजकीय सत्ता मिळाली नाही? हा या राजकीय निकालांच्या नंतरचा एक प्रश्न आहे. काल अनेक चॅनल्सवर भाजपचा बहुमतापासून लांब राहिल्याचा जो भाग आहे त्या सगळ्यांची एक प्रतिक्रिया आली. म्हणजे यामध्ये सगळ्याच ज्येष्ठ पत्रकारांची असेल, संपादकांची असेल. श्रवण गर्ग नावाचे एक ज्येष्ठ पत्रकार, त्यांनी आपलं मत मांडलं की गेल्या 10 वर्षामध्ये एखाद्या हुकुमशाहीच्या जोखडाखाली दबलो होतो आणि आता मुक्त झाल्याची भावना मला वाटते आहे. अतिशय गंभीर आणि प्रातिनिधिक हे त्यांचं वाक्य आहे. एक प्रकारचं वॉटरशेड हा इंग्रजी शब्द त्यांनी वापरला होता. इतक्या गंभीर पद्धतीनं मोदी सत्ता काळाचं विश्लेषण एका वाक्यात विशेषज्ञांनी, तज्ज्ञांनी केलेलं आहे. परंतु संविधान बचावची ही भूमिका राजकीय सत्तेत कधीच न आलेल्या आणि ज्यांनी राजकीय सत्ता कधीच अनुभवली नाही अशा समूहाचीच जर जबाबदारी ठरत असेल तर पुरोगामी परिवर्तनवादी म्हणवणाऱ्या राजकीय पक्षांनी या संदर्भात आत्मचिंतन करण्याची गरज आहे. या निवडणुकीच्या काळात देखील अनेक राजकीय कार्यकर्ते यांच्या तक्रारी आल्यात की राजकीय पक्षांनी, इंडिया आघाडीतल्या राजकीय पक्षांनी आंबेडकराईट कार्यकर्त्यांना फार जवळ घेतलं नाही. दुसऱ्या बाजूला आपल्या पक्षाला सोडून त्यांनी मतदान करण्याची एक भूमिका घेतली. केवळ संविधान बचाव या अजेंड्यावर त्या समुदायाला प्रतिष्ठेची वागणूक देण्याची परंपरा इंडिया आघाडीसारख्या राजकीय पक्षांमध्येही निर्माण होईल की नाही, हा आता या पुढच्या काळाचा प्रश्न आहे. मोदींच्या सत्ता काळाला त्यांनी विरोध दर्शवला आहे, नोंदवला आहे. त्याचा निकाल बाहेर आलेला आहे आणि त्यामुळे मोदींना ते सत्तेपासून थांबवू शकतात का याची प्रतीक्षा तो समूह करत आहे. आणि संविधान बचावचा अजेंडा घेऊन जर तुम्ही हे मत घेतलं आहे आणि मोदी शहांना जनतेने नाकारलाय हे जर तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जाहीरपणे सांगितलं आहे तर निश्चितपणे सरकार स्थापनेच्या दिशेने तुम्हाला गेलं पाहिजे अशी त्या समुदायाची
निश्चित अपेक्षा आहे. सत्ता बदलाच्या दिशेने त्यांनी मतदान केलं आहे, तो दलित असेल किंवा मुस्लिम असेल. त्यामुळे सत्ता बदलाच्या प्रक्रियेत इंडिया आघाडीला आपली भूमिका बजवावी लागेल, हे तो आता सुप्तपणे प्रतीक्षा करीत आहे. आणि त्यामुळे बसपा असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, इथल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीला जे मतदान केलं आहे त्याचा एक अन्वयार्थ निश्चितपणे इंडिया आघाडीला समजून घ्यावा लागेल. अन्यथा केवळ मतदान घेऊन जर सत्ता स्थापण्याच्या प्रक्रियेत त्या आघाडीवर दिसले नाहीत तर हा समुदाय निश्चितपणे निराश होईल आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात नव्या राजकीय विचारांच्या दिशेने तो पाऊल उचलेल, यात कोणतीही शंका नाही. हेच आजच्या या निकालाच्या निमित्तानं सांगायचं होतं. धन्यवाद. ही क्लिप आवडली तर शेअर करा.